महर्षी विश्वामित्र म्हणताय की आपल्याला मिथिलेकडे जायचं आहे आणि श्रोते हो, मिथिलेकडे निघताय तयारी करून. त्या मार्गामध्येही अनेक गोष्टी सांगतायत, शिकवतायत विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्राला आणि महावीर लक्ष्मणांना. जनकाच्या नगरीकडे निघालेले आहेत आणि मार्गामध्ये असं एक ठिकाण लागतं की त्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि महावीर लक्ष्मण विचारतायत, गुरुदेव हे ठिकाण कोणतं आहे, की अशी परिस्थिती या ठिकाणाची का झालेली आहे. वसाड पडलेलं ठिकाण आहे, जिथं पक्षी नाही, झाड नाही, काही नाही, अत्यंत निर्जन असं ते ठिकाण आहे. शोक अवस्था तिथे निर्माण व्हावी अशा पद्धतीनं ते ठिकाण आहे. ते पाहिल्यानंतर प्रभू विचारताय की गुरुदेव हे ठिकाण कोणतं आहे आणि हे असं कशामुळं झालेलं आहे, आणि ते आश्रम दिसतो आहे, तो आश्रम कोणाचा आहे. तेव्हा महर्षी विश्वामित्र लक्ष्मण आणि प्रभूंना त्या आश्रमाविषयीची माहिती देत आहेत की हा आश्रम गौतम ऋषीचा आहे आणि या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये पूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्ञान देण्याचं काम चालायचं. पण गौतम ऋषींची भार्या पत्नी अहिल्या हिच्याकडून एक अपराध घडला. इंद्रानी आणि अहिल्यानी एक अपराध केला आणि त्या अपराधामुळे गौतम ऋषींना जेव्हा हे कळतं तेव्हा त्यांनी इंद्रालाही शाप दिला आणि आपली पत्नी अहिल्येलाही शाप दिला. मूढ हे स्त्रे, पाषाणावत तू या ठिकाणी राहशील असं वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे. धुळीमध्ये तू इथे लोळत पडशील, कोणी तुला विचारणार नाही. थोडक्यामध्ये तू दगडासारखी इथे राहशील, पाषाणासारखं तू इथे राहशील. अहिल्येच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहे. अपराध घडलेला आहे. श्रोते हो, अपराध सगळ्यांकडून घडत असतो, पण त्या अपराधाचा पश्चाताप जोपर्यंत आपल्याला होत नाही आणि प्रायश्चित्त घेण्याची बुद्धी जोपर्यंत आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपल्या देहाचा आणि मनाची शुद्धता होत नाही. अहिल्या रडते, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. स्वामी, चुकलं माझ्याकडून, अपराध घडला, अजाणपणे माझ्याकडून घडला, तो चुकलं माझ्याकडून, मला क्षमा करा, मला क्षमा करा स्वामी. शाप दिला तुम्ही मला, पण शापातून बाहेर कसं निघायचं त्याचाही मार्ग सांगा स्वामी, सांगा. पत्नी होती हो, एक अपराध घडला होता, पण खूप मोठा अपराध होता, तो अमान्य असा अपराध आहे. तो विवाहित स्त्रीनी पतिव्रता व्रताचं पालन केलंच पाहिजे. गुरुचरित्रामध्ये पतिव्रता स्त्री कशी असावी त्याचं वर्णन केलेलं आहे माता भगिनीनो. कधी जाणून घ्या ते कशी असते. आपला पती जर बाहेर कुठे गेला असेल तर आपण कसलाही शृंगार करायचा नाही असं सांगितलेलं आहे. पती समोर मोठ्या शब्दामध्ये बोलायचं नाही, मोठ्या आवाजात बोलायचं नाही. किती नियम सांगितलेत पतिव्रता स्त्रीचे. उगच पतिव्रता होता येत नाही हो, उगच नाही. अनुसया मातेला पतिव्रता होण्याचं भाग्य मिळालं आणि त्या पतिव्रताच्या सामर्थ्याने तिने देवांना आपलं बाळ बनवलं. त्यांनी ते सामर्थ्य तसं निर्माण होतं आपल्यामध्ये, पण तेवढं कठोर आपण वागलं पाहिजे. आपली दृष्टी, आपले विचार कधीही मलिन होता कामा नये. परपुरुषांच्या बाबतीमध्ये अत्यंत नेम पाळलेच पाहिजेत. आणि चूक घडली होती, माफी मागितली, पण गौतम ऋषींनी सांगितलं श्राप माझा तसाच राहणार, पण पुढे चालून
प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार प्रभू रामचंद्र या मार्गामध्ये येणार, तेव्हा त्यांच्या दर्शनाने तुझा उद्धार होईल. ही सगळी कथा कोण कोणाला सांगतंय तर महर्षी विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्राला आणि महावीर लक्ष्मणाला सांगताय आणि एकाग्र चित्ताने ते ऐकताय. तुम्ही जसं ऐकताय तसं. आणि प्रभू रामचंद्र म्हणताय की गुरुदेव चला जाऊया आपण आश्रमात. काय असेल हो, अहिल्या माता, भगवती अहिल्या माता वर्षानुवर्ष तपश्चर्या करते. राम 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 एकच ध्यास आहे आणि एकच ध्यास आहे, माझे राम कधी येतील मला भेटायला. हृदयातून प्रार्थना करते की रामा ये, तळमळते मी तुझ्यासाठी. अरे एक वेळ दर्शन दे आणि माझा उद्धार कर प्रभू रामा ये. तशी तळमळ निर्माण व्हावी लागते श्रोते हो. धावरे राम राया केते अंत पाहाचे. धावरे राम राया केते अंत पाहाचे. प्राणांत मांडिलाचे नाये करुणा कैसे. प्राणांत मांडिलाचे नाये करुणा कैसे. धावरे राम राया केते अंत पाहाचे. पाहीन धनिवरी चरण झाडीन केशी. नयन चिनले बाता केधवायेशी. नयन चिनले बाता केधवायेसी. धावरे राम राया केते अंत पाहाचे. मी पण अहंकारे अंगी भरिलासे ताठा. विषय कर्दमात क्लाद नाही लोळता. चिळाच उपजे नाशे झाले पाता. चिळाच उपजे नायचे झाले पाता. धावरे राम राया केते अंत पाहाते. धावरे राम राया केते अंत पाहाते. हृदयातून हाक निघाल्यानंतर तो बोलवणारा लागतो हो तसा. जेवढ्या तळमळीने आपण देवाला हाक मारतो ना, देवाची प्रार्थना करतो ना, देवाला यावंच लागतं तिथे. त्या सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते. द्रौपदीला वाटलं की कोणीतरी येईल, एकापेक्षा एक बलशाली असणारे माझे पती आहे, कोणीतरी माझ्या मदतीला येईल. कोणीही आलं नाही. द्रौपदीला वाटलं भीष्माचार्य येतील, कृपाचार्य येतील, द्रोणाचार्य येतील, कोणीतरी मदतीला येईल. कोणीच नाही आलं श्रोते हो. असंच असतं, जोपर्यंत आपला विश्वास दृढ होत नाही, ठाम होत नाही, तोपर्यंत देव पाहत असतो वरून, अजून येण्याची वेळ झाली नाही म्हणतो. आणि तसं झालं.
एक क्षण असा वाटला की देवा तुझ्याशिवाय मला आता कोणीही वाचवणार नाहीये, ये धावते देवा धावते. आणि प्रत्यक्षात भगवान त्या ठिकाणी येऊन द्रौपदीला वस्त्र पुरवले असा प्रसंग आहे. आपल्या तळमळीवर, आपल्या हाकेवर, आपल्या साधनेवर अवलंबून आहे ते. श्रद्धा असली पाहिजे श्रोते हो. श्रद्धा असेल तर सगळ्या देव आपल्याला आपल्या पुढे येऊन उभं राहतो. तसं पाहिलं तर देव हा पाषाणच आहे. कुठेही जा पाषाणच आहे. बाहेर पहा पाषाण आहे, कुठेही घेतलं देवळात गेलं तरी पाषाण आहे. पण त्या देवळातल्या पाषाणाला आपण तळमळीने प्रार्थना करतो आणि त्या पाषाणामध्ये चैतन्य निर्माण होतं. ते कशाने? तर आपल्या हृदयातील त्या श्रद्धेमुळे. त्या देवाला त्या पाषाणातून प्रगट व्हावं लागतं श्रोते हो. तशी अहिल्या देवी प्रार्थना करते की रामा ये. आणि आलेले आहेत राम आता. आणि रामरायांनी अहिल्याला दर्शन दिलं. उद्धार झालेला आहे. कृतार्थ झालं आयुष्य. काही नको वाटलं आता. आणि तेव्हा सांगितलेलं होतं की गौतम ऋषींनी की जेव्हा प्रभू रामचंद्र तुला भेटतील त्यावेळेस मी स्वतः येईन आणि तुझा स्वीकार करीन. गौतम ऋषी त्या ठिकाणी अंतर्ज्ञानाने त्यांना कळालं ते आलेले आहेत. त्यांनी अहिल्या मातेचा, भगवती अहिल्या देवीचा स्वीकार केलेला आहे. निघालेले आहेत. तिथून निघाले महर्षी विश्वामित्र, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणराया निघालेले आहेत.